इकडे ये. माझे मामा मामी कुठे आहेत आणि कधीपासून आहे मी घरात? खरं खरं सांगा काय चाललंय ते. गौरी अगं ते तुझा अपघात झाला होता. आम्हाला सापडलीस तू. तुला इथे घेऊन आलो तुझी काळजी घेण्यासाठी. तुला काही कळत नव्हतं ना? कशावरून आणि इतक्या लांब कशाला येईन मी? कुठे आहेत माझे मामा मामी? अगं तू काळजी करू नकोस. आता पूर्णपणे बरी झाली आहेस तू. तू जाऊ शकशील तुझ्या घरी. रुद्र शोधतोय तुझ्या मामा मामींना. खोटं बोलताय. मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही सगळे फसवताय मला. माझे मामा मामी सापडलेच नाहीयेत. कळलंय मला. गौरी ए गौरी अगं ऐक ना, ते कुठे चालली आहे ती? अरे धक्का बसलाय ना तिला. सावरायला जरा वेळ लागेल. तू रुद्राला फोन कर. कुठवर आलाय विचार. फोन करतो. पण त्यांना कळलं कसं? चुकून बोललात म्हणजे? तुम्हाला परिस्थितीचं भान नाहीये का? चंदू शेठ, आता गौरीजींना काही झालं तर? ठेवा फोन. गौरीजी, गौरीजी, रेश्मा, काय झालं? कसला गोंधळ आहे? ते गौरीला कळलंय की मामा मामी सापडत नाहीये. अरे देवा. मग आता काय म्हणते गौरी? काय म्हणजे? आता काही थांबायची नाही ती. एक प्रकारे फसवल्यासारखंच झालं ना तिला. मला तर कळतच नाहीये तिला कसं तोंड दाखवू.
ऐकणार नाही ती. पण मामा मामी सापडत नाहीत म्हणजे आहेत कुठे ते? ते माहित नाही ना, ते गावाला बघितलं पण ते गाव सोडून निघून गेले. निघून गेले म्हणजे? माहित नाहीत, ते रुद्रदादांना सापडले नाहीत ते. अरे देवा, मग आता काय? आता काय? आता गौरी निघून जाणार, नाही थांबणार ती. नाही नाही, असं कसं चालेल? नंदिनी, ती कशी बोलत होती बघितलंस ना. तिने विश्वास ठेवला कारण तिचे मामा मामी येतात असं सांगितलं आपण. आता ते आलेच नाही तर कशाला विश्वास ठेवेल ती? ती नाही थांबणार. नाही नाही, आपण ताबूया ना तिला. नंदई तुम्ही बोला, तुमचं ऐकेल ती. काल ऐकलं होतं ना, मग आता पण ऐकेल. अरे हो, पण आता सांगायचं काय? तिला आपण सांगू, तुम्ही सांगा. मी गौरीची बालमैत्रीण. गावात हे मामा मामींना शोधत होते ना, तेव्हा भेटले मला. मी आहे तुझ्यापाशी. मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. बर, ठीक आहे, चल बाहेर. रुद्र, अरे मामा मामी नाही सापडले ना? नाही. परमेश्वरा, हा आता काय? त्या मैत्रिणीला भेटून काय होतंय बघायचं. गौरीजींची फार जुनी मैत्रीण आहे. थोडी आशा आहे, बघू आता. दाद्या, आपण तिकडे बाहेर थांबूया, चल. परमेश्वरा, सगळं नीट होऊ दे. आमची गौरी आम्हाला लवकर परत मिळू दे.